आज मी माझ्या आयुष्यामध्ये घडलेली एक गोष्ट सांगणार आहे, जी मी कधीच कोणाला सांगू शकलो नाही. आजही जेव्हा ती गोष्ट मी आठवतो, माझ्या डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट आहे माझ्या वडिलांची त्या जुन्या चपलेची, ज्याची किंमत मला खूप उशिरा समजली बरं का. मी लहान होतो तेव्हा आमचं घर खूप गरीब होतं, गरीब परिस्थिती होती. एखादी गोष्ट करायचं म्हणलं तर लोकांकडे 10-12 मागावं लागत होतं. माझे वडील रोज सकाळी 5 वाजता उठायचे आणि कामाला जायचे. ते रोज बांधकामावर मजूर म्हणून काम करायचे. पाऊस असो, कडक ऊन असो किंवा थंडी असो, ते कधीही घरी बसायचे नाहीत. कारण त्यांना माहिती होतं की आज जर मी घरी बसलो तर माझे लेकरं काय खातील, माझा परिवार कसं चालेल. या गोष्टीचा विचार करून ते थंडी म्हणायचे नाहीत, ऊन म्हणायचे नाहीत, दररोज सतत कामाला जायचे. कधीच माझे वडील काम चुकवत नव्हते. पण एक गोष्ट मात्र मी नेहमी पाहायचो बरं का, त्यांच्या पायात असायची ती एक जुनी चप्पल फाटकी. त्या चपलेला जर फाटली की परत त्याला सुईनं शिवायचं आणि परत तेच चप्पल वापरायचे. जुनी चप्पल होते आणि त्याचे पट्टेसुद्धा तुटलेले होते. जे समोर असते ना पाय घालायचे, जे अंगठा आपला बसतो, ते पण तुटलेलं होते. तुटले की त्याला लगेच शिवायचे. मी अनेकदा म्हणायचो, बाबा नवीन घ्या ना चप्पल, किती फाटले ते. ते हसायचे आणि म्हणायचे, अजून चालते ना, चालू दे, मग काय प्रॉब्लेम आहे. ज्या दिवशी पूर्ण फाटून जाईल त्यावेळेस बघूया. तेव्हा मला वाटायचं की माझे बाबा किती कंजूस आहेत. चपलेसाठी 50 रुपये, 100-150 रुपये सुद्धा खर्च करत नाहीत. त्यावेळेस मला वाटायचं, काही समजत नव्हतं. परंतु ते विचार करत होते की जर आज मी माझ्या चपलेला 100-150 रुपये जर चपलेला घातलो तर माझ्या परिवाराचं कसं, माझा परिवार कसं खाणार, त्यांना जेवण्यासाठी भाकर तुकडा कसं मिळणार, या गोष्टीचा ते विचार करायचे. एक दिवस काय झालं, माझ्या शाळेमध्ये स्कूल डे होतं. माझे सगळे मित्र नवीन कपडे घालून, बूट घालून येणार होते. मला सुद्धा नवीन बूट पाहिजे होते. मी विचार केलो की आता काय करायचं. घरी जायचं आणि बाबाला म्हणायचं की मला बूट पाहिजे. मी घरी जाऊन हट्ट केला की मला नवीन बूट पाहिजेच म्हणून. आई शांत होती, कारण तिला माहीत होतं घराची परिस्थिती कशी आहे ते. पण वडिलांनी माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, ठीक आहे बाळा, घेऊ तुला बूट. बूटच पाहिजे ना तुला, मी घेऊन देतो, काळजी करू नको, रडू नको, तू जा शाळेत. असं म्हणले आणि मी शाळेत गेलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला नवीन बूट घेऊन दिले. मी खुश झालो बरं का, मला नवीन बूट मिळाला होता. पण त्या दिवशी मी एक गोष्ट पाहिली, वडिलांच्या पायातली चप्पल आणखीन तुटलेलीच होते. मी चप्पल मागितल्या मला दिले, बूट मागितल्या मला दिले, परंतु वडिलांच्या पायातली चप्पल अजून फाटकीच होती बरं का, तेच दोऱ्याने शिवलेले. काही दिवस गेले. एक दिवस मी शाळेतून लवकर घरी आलो आणि मी जे पाहिले ना ते पाहून मी थक्क झालो बरं का, एकदम थक्क झालो, आश्चर्यचकित झालो. माझे बाबा एका घराच्या कोपऱ्यात बसले होते आणि त्यांची जी जुनी चप्पल होती ती शिवत बसले होते. त्यांच्या हाताला सिमेंट लागलेलं होतं, बांधकामाचं काम करत होते ना, हाताला लागलेलं, तसंच कपडे मळालेले, त्या चपलाला सिमेंट लागलेलं.
तसंच होतं. चप्पल तुटलेली होती आणि एका घराच्या कोपऱ्यामध्ये बसून लपून ते चप्पल शिवत होते. तेवढ्यात मी आलो आणि हे सगळं गोष्ट पाहिले. पण तरीही ती चप्पल परत वापरण्याचा प्रयत्न करत होते, तेवढं तुटून सुद्धा. तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं बरं का, वडील नवीन चप्पल का घेत नाहीत बाबा, का घेत नाहीत. मी मागितल्या मला नवीन बूट दिले आणि स्वतःसाठी का नवीन बूट घेत नाहीत, चप्पल घेत नाहीत. काम तर दररोज करतात. काही दिवसांनी मला सत्य कळालं बरं का. खरं सांगतो, त्या दिवशी आईने मला हळू आवाजात सांगितलं की बाळा इकडे ये, तुला एक गोष्ट सांगते. तू म्हणत होतास ना तुला नवीन बूट पाहिजे शाळेमध्ये येऊन जाण्यासाठी. त्यावेळेस तुझ्या बाबाला मी तुम्हाला चप्पल घ्या म्हणून सांगितले होते, परंतु तुझ्या बाबांनी काय केलं माहीत आहे? स्वतःची चप्पल न घेता तुझ्यासाठी नवीन बूट घेऊन आले. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला बरं का, प्रत्यक्षात काटा आला. खरं सांगतो तुम्हाला. म्हणजे मी नवीन शूज घेतला, नवीन बूट घेतला, शाळेत जात होतो आणि माझे वडील तुटकी चप्पल घालून कामाला जात होते. मी कधी विचार केलो नाही की बाबा तुम्ही फाटकी चप्पल लेवताय, कसं तुम्ही चालताय, तुमच्या पायाला कसं पळत नाही, कसं काम करताय तुम्ही. या गोष्टीचा मी कधीच विचार केलो नाही बरं का. मी मात्र नवीन बूट घेऊन शाळेत जात होतो. त्या दिवशी मला पहिल्यांदा समजलं, माझ्या वडिलांचा खरा त्याग समजला. आज अनेक वर्ष झाली, मी मोठा झालो, आता माझ्याकडे पैसे आहेत, नोकरी आहे, मी हजारो रुपयाचे बूट घेऊ शकतो. पण आजही माझ्या कपाटात एक जुनी चप्पल ठेवलेली आहे, ती म्हणजे माझ्या वडिलांची चप्पल. जेव्हा कधी मला माझ्या आयुष्यात अहंकार येतो ना, तेव्हा मी ती चप्पल बघतो की या चपलेने घाम करून, घाम गाळून मला इथं पस्तर घेऊन आले. या चपलेवरती माझ्या बाबांनी, माझ्या वडिलांनी काम करून, मेहनत करून, काबाड कष्ट करून माझ्या भविष्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. म्हणून आज मी इथे आहे. ज्यावेळेस मला आठवण येते ना, त्यावेळेस मी जाऊन बघतो आणि मला आठवतं आज मी जे काही आहे ना, ते माझ्या वडिलांच्या त्या तुटलेल्या, फाटलेल्या चपलेमुळेच आहे. मित्रांनो, खरं सांगतो, ज्यांच्या पायात आज तुटकी चप्पल आहे ना, कदाचित तेच वडील आपल्या मुलांचं भविष्य घडवतात असं मला वाटतं बरं का. म्हणून आईवडिलांची किंमत ना ते नसताना कळू देऊ नका. ते आहे तोपर्यंतच त्यांची किंमत करा, त्यांच्याशी बोला. बाबा तुम्ही कसे आहेत, आई तू कशी आहेस, तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे का, हे जिवंतपणे असतानाच करा बरं का. कारण वेळ निघून गेल्यानंतर, हे जग सोडून आईवडील गेल्यानंतर परत कधीच मिळणार नाहीत बरं का. एकदा सावली हरपली, विषय संपला, कधीच मिळणार नाही. खरं सांगतो मित्रांनो, माणसाचं जीवन ना क्षणभंगूर आहे. कधी काय होईल माणसाला सांगता येत नाही बरं का. म्हणून आज आपण विचार करायला पाहिजे बाबा, की आज या परिस्थितीवरती जे काही आज आहे आपण, ते आपल्या आईवडिलांची देण आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे. म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. त्यांनी जर आपल्यासाठी कष्ट घेतले नसते, मेहनत केली नसते, तर आज आपण कुठेतरी दुसरीकडेच राहिला असतो बरं का. म्हणून आपले आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांच्याशी बोला, त्यांचे हालचाल विचारा. तर हा विचार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या बाबांसाठी, वडिलांसाठी कमेंट बॉक्समध्ये बाबा असे जरूर लिहा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.